प्रेत घेऊन गेलो की तिथं लगेच हे करायला लागले की नका तुम्ही इथं मौत नका करू, इथं आमची जागा ही. तर तिकडून ते काट्या आणि ते घेऊन यायला लागले, नाही तुम्ही इथं मौतच नाही करायची. आमचं सगळं कुटुंब सगळं भयभीत झालेलं ना. पण इथं आमच्या समाजाला शेतीच नाही तर मग न्यायचं कुठं? ह्याच्यामुळं माझी धडपड आहे की माझी स्मशानभूमी मला महत्त्वाची. माऊलीच्या आजी मालनबाई साबळे या कधी काळी पालवण गावच्या सरपंच राहिल्या होत्या. मात्र तरीही त्यांना गावातल्या सार्वजनिक स्मशानभूमीत प्रवेश नाकारला गेला. साधारण 3000 लोकसंख्या असलेल्या या गावात 30 दलित कुटुंब राहतात. या दलित कुटुंबांना महार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावे लागतात. पण त्याही जागेवर अतिक्रमण झाल्याने वादाला तोंड फुटलं. आता माझी आजी तर सरपंच होती, तिला विरोध केला. तर नंतर माणसाला पण अशी झाली. आणि एकतर ह्याच्यामध्ये आमच्या गावामध्ये SC कॅन्डिडेटला जमिनी नाहीत. तर आम्हाला मेन जागा काय स्मशानभूमी. पण स्मशानभूमी ती पण आम्हाला तिथं म्हणजे मयत जाळून द्यायनात. पोलीस स्टेशनला गेलो तर पहिल्या दिवशी तर आमची कंप्लेंटच नाही घेतली. मग नंतर आमचा दुसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम असतो ना, मग सावडण्याचा कार्यक्रम उरकून आम्ही डबल सगळे ह्याला गेलो ग्रामीणला. मग त्या दिवशी आमची केस घेतली. या घटनेनंतर बीड पोलीस स्टेशनमध्ये माऊली रमेश म्हस्के, भारत म्हस्के आणि रुक्मिणी भारत म्हस्के यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा लगेच दाखल करण्यात आला. पण आरोपींना अटकपूर्व जामीन मिळालाय. चुलत्यांनी त्यांना सांगितलं की इथं घरं आहेत, तुम्ही इथं हे जाळू नका. तुमच्या ग्रामपंचायतची एखादी सार्वजनिक स्मशानभूमी वगैरे काही असं आहे? एक आहे ना शाळेपाशी. बरं, तिथं कोणत्या समाजाचे अंत्यसंस्कार? तिथं मराठ्याचे सगळेच आरिजन सोडता समजा सगळे तिथं होते. त्यांनी त्यांचं सरकारी मोजमाप काढणे, त्यांची जिथं समजा जागा निघन, 2 गुंठी जागा आहे त्यांची, जिथं जागा निघन तिथं त्यांनी त्यांचं काय करा तिथं करा. आम्हाला काय त्या जागेचं काही करायचं नाही. बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी BBC मराठीशी बोलताना सांगितलं की बीडचे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. अंत्यसंस्काराला विरोध करणाऱ्या तथाकथित सवर्णांची हीच मानसिकता कित्येक गावांमध्ये दिसते. भारतातल्या अनेक खेड्यांमध्ये आजही सार्वजनिक स्मशानभूमी नाही. 1960च्या आसपास ग्रामपंचायत स्थापन झाली. त्या स्थापनेपासून आज मितीपर्यंत स्मशानभूमी मिळालेली नाही. अनटचेबिलिटी इन रूरल इंडियाचे लेखक आणि युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनचे माजी प्रमुख प्राध्यापक सुखदेव थोरात यांनी सांगितलं, त्यांच्याकडे जमिनी नसल्यामुळे, ते जास्तीत जास्त भूमी नसल्यामुळे आणि जमिनी जे असतील तर गावापासून फार दूर असतात तर फार अडचण होते. आणि हायकात जर त्यांना त्यांच्या मृत्यू पावलेल्या नातेवाईकला जर पुरू देत नसतील तर ती मोठी सारी समस्या त्यांच्याकरता राहते. तर सरकारने सार्वजनिक क्रिमेशन ग्राउंड तयार करावे, ही पहिली त्यांना सोय करावं लागेल. आणि दुसरी, एकदा तयार केल्यानंतर दलितांना इक्वल ॲक्सेस त्याच्यामध्ये मिळाला पाहिजे. तो मिळत नाही अनेक वेळा. स्मशानभूमीसाठी झगडत असलेलं आणखीन एक गाव म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं वालवड. या गावात स्मशानभूमीच नाही. आपापल्या शेतात, नदीकिनारी मृत व्यक्तींना जाळलं जातं. गावातली बहुतांश दलित कुटुंब भूमिहीन असल्याने त्यांना मृतदेह जाळण्यासाठी दरवेळी संघर्ष करावा लागतो. असाच संघर्ष प्रमिला झोंबाडे यांच्या कुटुंबालाही करावा लागला. त्यांच्या वहिनीचा म्हणजेच अनिता कांबळेंचा 2021मध्ये आजारपणामुळे मृत्यू झाला होता. गावकऱ्यांनी जाळायला जागा दिली नाही म्हणून प्रमिला झोंबाडेंना तो मृतदेह बार्शीच्या तहसील कार्यालयासमोर ठेवून आंदोलन करावं लागलं. 1-2 एकर मागत नव्हते दलित वस्तीतली लोक किंवा महिला. त्यांच्या मागण्या काय होत्या, आम्हाला यायचा जायचा रस्ता आणि आम्हाला जाळायला शेवटच्या क्षणाला 3 फूट जागा, एवढीच मागणी होती. तहसीलदार असो, BDO साहेब असतील किंवा खासदार आमदार असतील, त्यांना असं मला एक असं वाटतंय की आता आणखी दुसऱ्या प्रेताची किंवा वाट बघतात काय किती, असं मला थोडंसं वाटतंय. महाराष्ट्रातल्या स्मशानभूमीचं धगधगतं वास्तव महाराष्ट्र सरकारने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट दिसतं. सामाजिक कार्यकर्ते गणपत भिसे
यांनी मागच्या 15 वर्षात सरकारच्या वेगवेगळ्या विभागांकडून माहितीच्या अधिकाराअंतर्गत स्मशानभूमीची आकडेवारी गोळा केली. RTI टाकला आणि RTI टाकल्याच्या नंतर मला महाराष्ट्रभरातून जी काही आकडेवारी माझ्यापर्यंत आलेली आहे की 17,000 गावामध्ये हा प्रश्न आहे. मेल्याच्या नंतर 3 दिवस आमचं प्रेत घरामध्ये सडक पडते, त्याला मुंग्या लागतात आणि त्या मुंग्या आणि ते प्रेत घेऊन आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये आलो होतो. दलित प्रश्नांचे अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते केशव वाघमारे यांनी या जातीभेदाचं नेमकं कारण सांगितलं. भारतीय समाज हा एका जाती व्यवस्थेने असा बद्ध समाज आहे. त्याचं जे नोशन आहे ते बेसिकली हिंदू नेमप्लेटमधलं नोशन आहे आणि जातीच्या नेमप्लेटमधलं नोशन असल्यामुळे तो असा सगळा जन्मापासून ते मरणापर्यंत असा जातीगत व्यवहार करतो. दलित समाजाचे हे विदारक करणारे अनुभव महाराष्ट्राखेरीज उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि इतरही राज्यांमध्ये दिसतात. सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेत दलितांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी असावी असं BBC बोलताना सांगितलं आहे. महाराष्ट्रामध्ये श्रीलोकाची 59 जाती आहेत, तर अनेक ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम आहे. म्हणजे एकतर दलितांसाठी स्वतंत्र अशा पद्धतीची स्मशानभूमी असावी अशी मागणी अनेक दलितांची आहे आणि त्यासाठी नक्कीच माझं मंत्रालय त्यामध्ये लक्ष घालत आहे. एकदा मी नंतर नक्की मुंबईला एक बैठक बोलवणार आहे आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातला जो हा आढावा आहे, तर तुझं म्हणणं आहे की 17,000 गावामध्ये अशी अडचण आहे, तर त्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये दलितांसाठी स्मशानभूमी असावी किंवा जी गावामध्ये स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्याची परवानगी कायदेशीर त्यांना मिळावी. या दृष्टिकोनातून आपणाला काहीतरी नियमावली बनवणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून नक्की प्रयत्न करणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. या देशातले कोट्यवधी भूमिहीन, वंचित आणि दलित आजही सन्मानाने जगण्याचा हक्क मागतात. आपण बघितलं की महाराष्ट्रातील कित्येक गावांमध्ये दलित आणि इतर समाजाचा दुभंग स्पष्ट आहे. हे समाज स्पष्टपणे विभागले गेलेत. काहींना स्मशानभूमीसाठी हक्काची जागा हवी आहे, तर काही दलितांच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण झाल्याचा आरोप आहे. हा प्रश्न आता कसा सोडवला जातो? या देशात राहणाऱ्यांना सन्मानाने मरण्याचा अधिकार मिळतो का, हे पाहावं लागणार आहे. तुम्ही सरपंच नका टाकू, ही आमची जागा आहे, तुम्ही कोण, इथं जाळू नका. मी अक्षरशः रात्रभर रडलो नाही, कारण सकाळी उजळल्यावर मला कोणत्या तरी शेतकऱ्याला विचारायचं होतं की माझ्या वालाचा अंत्यविधी करू का. आता आंबेडकर बाबांनी सगळ्याला एकत्र केलंय ना. सगळे आगड पगड जाती एकत्र केली. मग आमच्या गावात, खेडेगावात ही अशी प्रथा आहे. भारतातल्या अनेक गावांमध्ये आजही दलित कुटुंबांना तथाकथित सवर्ण लोकांकडून स्मशानभूमी नाकारली जाते.